फक्त 3 वचनं सांगेल आणि तुम्हाला समजून जाईल मी काय सांगतोय. इट इज व्हेरी पॉवरफुल. येस, लेट अस ओपन आवर बायबल क्विकली. उत्पत्ती याचा पहिला अध्याय वचन 1 पासून 3 पर्यंत. किती लोक ध्यान देऊन ऐकतायत आणि ध्यान देऊन वाचतायत. फक्त 3 वचन आहेत हे. आमेन. पण ह्या 3 वचनामध्ये नाही का एक खूप मोठं सिक्रेट लपलेलं आहे. अध्याय 1 वचन 1, अध्याय 1 वचन 2, अध्याय 1 वचन 3. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं आता माझ्याकडे लक्ष येतं. तुम्ही विचार केला, कदाचित तुम्हाला समजलंय किंवा कदाचित तुम्हाला समजलं नाही. मी तुम्हाला काय सांगतो आता पहा. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. सगळ्यांना समजलं? प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. येस, सगळ्यांना समजलं? आमेन. आमेन. ज्यांना ज्यांना समजलं आमेन म्हणा. प्रेज गॉड. इवाला पण समजलं. प्रेज गॉड. वचन 2, आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही अध्याय 1 कंप्लीट वाचाल तर तुम्हाला एक गोष्ट समजेल की परमेश्वर जे पण निर्माण करतो ते काय आहे? चांगलं आहे. आमेन. आणि तिथं लिहिलंय बघा ना तुम्ही. प्रेज गॉड. म्हणजे सगळ्यांचं लक्ष आहे आता. प्रेज गॉड. आता वचन 1 काय सांगते बघा. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. याचा अर्थ काय होतं? उत्तम आणि, सगळ्यांनी म्हणा, उत्तम आणि. प्रेज गॉड. पण वचन 2 मध्ये काहीतरी घडलंय प्रियांनो. बायबल काय सांगतं, पृथ्वी आकार विरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. प्रेज गॉड. तुम्हाला काय वाटतंय का नाही काहीतरी वेगळं झालंय? इथं पूर्ण अध्याय वाचून पाहिल्यावर मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टी परमेश्वराने चांगली बनवली. पण वचन 2 मध्ये हे अचानक सडनली काय झालं? हा, कधी विचार केला? ज्यावेळेस नाही का उत्पत्ती 1, 2, 3 तुम्ही वाचताय, कधी विचार केला तुम्ही इथे काहीतरी गडबड झालीये? येस, इथं काय झालंय बघा ना. वचन 2 काय सांगतं, पृथ्वी आकार विरहित होती. परमेश्वर अशी बनवेल का पृथ्वी जी आकार विरहित आहे, जिला काही साईजच नाहीये? प्रेज गॉड. माझा विषय तो नाहीये. माझा विषय जो आहे तो तुम्हाला पुढे समजेल. प्रेज गॉड. पण मला तुम्हाला काहीतरी बोलायचंय. मी हे सांगितल्यानंतर बोलेल. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं, पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. पृथ्वी कशी होती? आकार विरहित आणि काय होती? शून्य होती. पृथ्वी कशी होती प्रियांनो? आकार विरहित आणि शून्य होती. ज्यावेळेस नाही का तुम्हाला डिझाईन्स बघता त्यावेळेस नाही का तुम्ही निरखून पाहता, वा किती छान डिझाईन आहे. ज्यावेळेस तुम्ही साडी घ्यायला जाता, ड्रेस घ्यायला जाता, प्रेज गॉड, यू लुक एव्हरी नाही का व्यवस्थित नाही का बारकावे पाहता की ह्याची डिझाईन छान आहे. तुम्ही ज्यावेळेस दागिने घ्यायला जाता नाही का, तुम्ही कितीतरी दागिने नाही का रिजेक्ट करता, त्याच्यानंतर ज्याची डिझाईन आणि ज्याचं नाही का तुम्हाला आवडते साईज डिझाईन, मला सूट होईल का, कळते? माझ्या हेड ड्रेसवर कसं जाईल, मी लग्नामध्ये हा घालणार, अंडरस्टँडिंग, मी वाढदिवसाला अॅनिव्हर्सरीला ही साडी घालणार. येस, तुम्ही नाही का प्रत्येक गोष्टीचा विचार करता आणि तुम्हाला काय वाटतं की हे चांगलं आहे, ही डिझाईन चांगली आहे, सुरेख आहे एकदम. प्रेज गॉड. सो बायबल सांगतं की परमेश्वराने नाही का आकाशे आणि पृथ्वी उत्पन्न केली. प्रेज गॉड. पुढे काय सांगितलं, पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. प्रेज गॉड. मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, वचन 1 आणि वचन 2 मध्ये काहीतरी घडलंय. प्रेज गॉड. वचन 1 आणि वचन 2 मध्ये काय घडलंय माहितीये का? ऐका, वचन 1 आणि वचन 2 मध्ये हजारो वर्षांचा गॅप आहे.
समजते मी काय सांगतो? बायबल काय सांगतं? प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली, उत्पन्न केली, आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. प्रेज गॉड. याचा अर्थ वचन 1 आणि 2 मध्ये असं काहीतरी घडलंय ज्याच्यामुळं नाही का पृथ्वी आकार विरहित झाली, पृथ्वी शून्य झाली. प्रेज गॉड. समजतं मी तुम्हाला काय सांगतोय? तुम्हाला माहिती आहे वचन 1 आणि वचन 2 मध्ये लुसिफर पापात पडला. समजतंय? एक युद्ध झालं वचन 1 आणि वचन 2 मध्ये. त्या गॅप मध्ये नाही का, खूप वर्षांच्या गॅप मध्ये काहीतरी स्वर्गामध्ये घडलं. तुम्हाला माहिती आहे, मी कधीतरी शिष्य सभेमध्ये नाही का ही गोष्ट डिटेल मध्ये शिकवेल, पण मला तुम्हाला नाही का शॉर्ट मध्ये सांगू द्या की लुसिफर प्राइडनेसमुळं त्याच्या जागेवरून पडला. स्वर्गातून काय केला? बेदखल करण्यात आला. त्याच्यानंतर त्याने 1/3 स्वर्गाला फसवलं. जे वेगवेगळ्या रँकचे देवदूत आहेत, जे वेगवेगळे नाही का देवदूत आहेत स्वर्गामध्ये, तर स्वर्गाचे 1/3 देवदूत त्याने काय केले? फसवले. त्यांना सांगितलं की काय परमेश्वराच्या राज्यामध्ये राहताय, चला आपण आपलं स्वतःचं राज्य बनवू. समजतंय मी काय सांगतो? ज्याच्यामध्ये मी सिंहासनावर बसेल आणि तुम्ही जर माझ्या पार्टीमध्ये येताय तर मी तुला हे पद देतो, मी तुला ते पद देतो, तुला नाही का इतर थांबवतो, तुला हे राज्य देतो, तुला ते राज्य देतो. समजतंय? आणि बायबल सांगतं ते लोक भुलावले गेले. प्रेज गॉड. आणि ते लोक फसले गेले. बायबल काय सांगतं? शैतान लबाड आणि लबाडीचा काय आहे? बाप आहे. त्याने लबाडी केली. ही बिहेव ट्रिकरसली. समजतंय? आणि स्वर्गाविरुद्ध, परमेश्वराविरुद्ध काय केलं? त्याने बंड पुकारलं. प्रेज गॉड. त्या क्षणी मायकल, प्रेज गॉड, परमेश्वराने मायकल म्हणजे देवदूतांचा नाही का जो आर्मीचा सेनापती आहे, परमेश्वराच्या स्वर्गाचा जो सेनापती आहे, मिखाईल म्हणतात मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये मायकल म्हणतात. मायकलला सांगितलं अटॅक. प्रेज गॉड. तिथंच मायकलने स्वर्गीय नाही का ट्रूप्स घेऊन शैतानावर आणि शैतानाच्या सगळ्या नाही का जे त्याच्या टीम मध्ये गेले होते त्यांच्यावर हल्ला बोल केला आणि त्याचा पाडाव केला. कळालं मी काय बोलतोय? त्याचा पाडाव केला, त्याला हरवलं. आता त्यांना स्वर्गातून काय केलं? परमेश्वराने बेदखल केलं. स्वर्गातून काय झाले? आता बेदखल झाले आणि त्यांना स्वर्गातून असं फेकून देण्यात आलं. मग हे लोक कुठं पडले माहितीये का? हे लोक नाही का वेगवेगळ्या ग्रहांवर पडले. समजतंय मी काय समजतंय? त्याला स्वर्गातून बेदखल करण्यात आलं आणि ज्या वेळेस त्याला बेदखल करण्यात आलं त्याला फेकून देण्यात आलं स्वर्गातून. ही इज नॉट देअर इन हेवन. तो स्वर्गामध्ये नाही. आता तो कुठं पडला माहितीये का? पृथ्वीवर. समजतंय? अशा वेगवेगळ्या ग्रहांवर नाही का, हे सगळे नाही का ग्रहांची नाव आहेत ना, ऍक्च्युली त्यांच्या तिथं राहणाऱ्या नाही का डिमन्सच्या नावाने नाही का नाव पडले. अपोलो, ज्युपिटर. समजतंय? पण अर्थवर जो पडला तिथं, प्रेज गॉड. आता ज्या वेळेस नाही का हे युद्ध झालं ना, त्यावेळेस नाही का सगळ्या ग्रहांमध्ये तोडफोड झाली, त्याच्यामध्ये पृथ्वीमध्ये पण तोडफोड झाली. त्यामुळं आता पुढे वाचू आपण वचन 2. आणि पृथ्वी आकार विरहित. आता इथून स्टार्ट होते. ज्यावेळेस ते युद्ध झालं ना, आता इथून स्टार्ट होतंय. काय झालं? पृथ्वी आकार विरहित झाली. कारण असं युद्ध झालं त्याच्यामुळं हे ग्रहांची तोडफोड झाली, पृथ्वीची तोडफोड झाली, पृथ्वीमध्ये काहीच उरलं नाही. समजतंय? पृथ्वी काय झाली? शून्य झाली. आकार विरहित आणि काय झाली? शून्य झाली. आता पुढे पाहूया आपण. बायबल काय सांगतं? पृथ्वी आकार विरहित व शून्य होती आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला. प्रेज गॉड. तुम्हाला सांगू का? आधी पूर्ण पाणी आहे. आधी सगळं पाणी होतं सगळीकडे आणि त्याच्यामध्ये पृथ्वी होती आणि अंधकार होता. तुम्हाला माहितीये ज्यावेळेस आता हे सगळं किंगडमचं युद्ध आहे, हे काय आहे? राज्याचं युद्ध आहे. 2 राज्य. तुम्हाला माहितीये ज्यावेळेस शैतानाने परमेश्वराविरुद्ध बंड पुकारलं ना,
त्याला स्वर्गातून बेदखल करण्यात आलं, काढून टाकण्यात आलं. आता तो बेदखल होऊन नाही का खाली पडलाय. देवाने काय केलं माहितीये का? त्याची उपस्थिती, त्याचं प्रेझेन्स त्या ठिकाणाहून काय केलं? काढून टाकलं. कळतं मी काय बोलतोय? देवाने त्याची उपस्थिती, त्याचं प्रेझेन्स त्या ठिकाणाहून काढून टाकलं. तिथं काय झाला? अंधार झाला. आणि तो काय झाला माहितीये का? टेक्निकली अंधकाराच्या राज्याचा काय झाला? अधिपती झाला. प्रेज गॉड. अंधकार आणि प्रकाश एकत्र राहू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, बायबल वाचा. बायबल सांगतं वचन 3 मध्ये परमेश्वर बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. पण परमेश्वर अंधकार हो कधीच बोलला नाही. आणि वचन 2 मध्ये अंधकार आहे. अंडरस्टँडिंग? समजतंय? देवाने अंधार बनवलाच नाही. बनवलाय का? कुठे लिहिले बायबलमध्ये? परमेश्वराने अंधकार बनवला आणि परमेश्वराने प्रकाश बनवला? नो. म्हणजे अंधकार काय आहे माहितीये तुम्हाला? प्रकाशाची अनुपस्थिती. अंधकार काय आहे माहितीये का? अब्सेन्स ऑफ लाईट. अंधकार नावाची कोणती गोष्ट आहेच नाहीये. कळलं मी काय बोलतोय? अंधकार नावाची कोणतीच गोष्ट नाहीये. अंधकार काय आहे? प्रकाशाची अनुपस्थिती. प्रकाश नाहीये, ती ठिकाण ऑटोमॅटिकली अंधकार होऊन जाते. देव नाहीये, ते ठिकाण ऑटोमॅटिकली अंधकार होऊन जाते. कळलं? येस. बायबल काय सांगतं? जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला. सगळ्यात पहिलं काय झालं माहितीये का? पृथ्वी आकार विरहित होती. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट अ प्रॉब्लेम. सगळ्यांनी लक्ष द्या. मी समस्येबद्दल सांगतोय, प्रॉब्लेम बद्दल सांगतोय. देवाच्या समोर एक प्रॉब्लेम होता. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय? अंधकार आहे खाली. देवाने पाहिलं, अरे माझं हे प्रकाशाचं राज्य आहे स्वर्गातलं, तिकडून मला नाही का माझी उपस्थिती काढायला लागली. तिथं काय झालं? एक किंगडम बनले, अंधकाराचं राज्य बनले खाली. कुठं? पृथ्वीवर. समजतं मी तुम्हाला काय सांगतोय? आता परमेश्वर म्हणला, आता परमेश्वराला काहीतरी करायचंय. काय चाललंय तुम्हाला समजावून सांगतो मी. परमेश्वराला आता काहीतरी करायचंय. तो अंधकार त्याला नाही पाहिजे तिथं खाली, जो अंधकार तिथं चालू आहे पृथ्वीवर. बायबल काय सांगतं? पृथ्वी आकार विरहित आणि शून्य होती आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर काय होता? परमेश्वराचा आत्मा तळपत होता. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय? पृथ्वी आकार विरहित होती. दुसरी काय प्रॉब्लेम आहे? पृथ्वी शून्य होती. तिसरा काय प्रॉब्लेम आहे? जलनिधीच्या पृष्ठभागावर काय होता? अंधकार होता. राईट? आणि बायबल काय सांगतं? देवाचा आत्मा तळपत होता. बोला सगळ्यांनी, देवाचा आत्मा काय करत होता? तळपत होता. म्हणजे परमेश्वर नाही का तळपत होता, तडपत होता. तळपणं किंवा तडपणं नाही का, इट्स सिमिलर वर्ड. तडपत होता, कशासाठी तरी तडपत होता तो. आता आपण पुढे जाऊया. बायबल काय सांगतं वचन 3 मध्ये? मग परमेश्वर बोलला प्रकाश हो. काय बोलला परमेश्वर? प्रकाश हो. आणि बायबल काय सांगतं? प्रकाश अस्तित्वात आला. समजतंय? खाली अंधकार आहे, परमेश्वर स्वर्गात राहतोय जिथं जीवनाचा प्रकाश आहे. परमेश्वर प्रकाशात राहतोय आणि परमेश्वर वरतून पाहतोय. ओ नो, खाली नाही का पृथ्वी आकार विरहित आहे, पृथ्वी शून्य झाली आहे, अंधकार आहे खाली. मग परमेश्वराने काय बोललं माहितीये का? वरून प्रकाश हो, आणि काय झाला? प्रकाश झाला. आणि बायबल काय सांगतं? ज्यावेळेस प्रकाश झाला ना, अंधकार निघून गेला. समजतंय? तिथं प्रकाश आला. मग बायबल काय सांगतं? पुढे परमेश्वराने प्रकाशाला अंधकारापासून वेगळं केलं, डिव्हिजन केली. प्रेज गॉड. कळतंय मी तुम्हाला काय सांगतोय? मला तुम्हाला सांगू द्या, 2 राज्य आहेत.
तुम्हाला नाही का असं वाटत असेल की काय चाललंय, देवाला काय साध्य करायचंय, मी का ह्या जन्मामध्ये ह्या जीवनामध्ये आहे, माझा जीवनामागे उद्देश काय आहे. तुम्हाला माहिती आहे का, हे दोन राज्य लढतायत सुरुवातीपासून. समजतंय मी काय सांगतोय. एक अंधकाराचं राज्य आणि एक प्रकाशाचं राज्य. आणि ह्या पृथ्वीवर काय झालं होतं, अंधकाराचं राज्य होतं. त्यामुळे परमेश्वराने काय बोलला, प्रकाश हो. आणि काय झाला, प्रकाश झाला. मग तुम्ही नाही का पाहताय की परमेश्वराने परत जे आकार विरहित झालेली पृथ्वी आहे ना, तिच्यावर काम करायला सुरू केलं. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पृथ्वीवर, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी परमेश्वराने काय केलं, निर्मिती केली. तुम्हाला माहिती आहे, निर्मितीची स्टोरी ही निर्मितीची स्टोरी नसून पुनर्निर्मितीची स्टोरी आहे. कारण वचन 1 मध्येच नाही का जग बनवलं होतं परमेश्वराने, पृथ्वी बनवली होती. वचन 3 पासून रिक्रिएशनची स्टोरी सुरू झाली आहे. कारण वचन 1 आणि 2 मध्ये काहीतरी घडलं, अस्ताव्यस्त झालं सगळं. कळालं मी काय बोलतोय. माझा विषय तो नाहीये. माझा विषय जो आहे तो त्याच्यावर आता मी येतो. प्रेज गॉड. बायबल काय सांगते, देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. देवाचा आत्मा काय, जलावर तळपत राहिला होता. जर तुम्ही हिब्रू बायबल वाचाल तर वचन 2 अध्याय 1 वचन 2 काय सांगतंय, काय ट्रान्सलेट करते माहिती का, रुआख. काय, रुआख. देवाचा आत्म्याला शब्द वापरलाय काय, रुआख. सगळ्यांनी बोला, रुआख. आमेन. आपल्या सगळ्या बायबलमध्ये देवाचा आत्मा, देवाचा आत्मा, पण इथं नाही का एक विशेष शब्द वापरलाय, रुआख. त्याचा अर्थ काय होतो माहितीये का, जर तुम्ही नाही का गुगल कराल किंवा नाही का शोधाल त्याचा अर्थ, तुम्हाला नाही का वेगवेगळा अर्थ सापडेल. नाही का, काही ठिकाणी असं लिहिलंय ब्रेथ, त्याचा श्वास. काही ठिकाणी असं लिहिलंय विंड, हवा. प्रेज गॉड. पण ती उपस्थिती आहे. समजते, देवाचा आत्मा म्हणजे देवाची उपस्थिती आहे. ती ब्रिथच्या स्वरूपाने असेल, श्वास, किंवा हवेच्या स्वरूपाने असेल, हवा. प्रेज गॉड. तर त्या ठिकाणी बायबल काय सांगते, रुआख तळपत होता. काय करत होता, रुआख तळपत होता. कशासाठी तरी. तुम्हाला माहितीये ती तडप कधी शांत झाली, ज्यावेळेस परमेश्वराने पूर्ण सृष्टीची रचना केली आणि लास्टला माणसाला बनवलं. बायबल काय सांगतं, 7व्या दिवशी परमेश्वराने 20व्यामध्ये प्रवेश केला. सॅबाथ. कळतंय. म्हणजे परमेश्वराला कोणतरी पाहिजे होतं पृथ्वीवर. इथं कोणतरी होतं ऑलरेडी, त्याच्या बदल्यात इथं कोणतरी दुसरा पाहिजे पृथ्वीवर, जो ज्याला मी नाही का पृथ्वी हातात देईल. अंडरस्टँडिंग नाव. आता समजलं मी तुम्हाला काय सांगतोय. इथं ऑलरेडी कोणतरी होतं पृथ्वीवर. अंधकाराचं राज्य होतं, अंधकाराचा अधिपती होता पृथ्वीवर. आणि तिथं परमेश्वराने नाही का प्रकाश बोलला, प्रकाश झाला. प्रेज गॉड. तिथं परमेश्वराने नाही का निर्मिती केली आणि पाहिलं इथं अंधकाराचं राज्य आहे. समजतंय. आधी स्वर्गामध्ये प्रकाशाचं राज्य आहे, खाली अंधकाराचं राज्य आहे. परमेश्वर म्हणलं, नाही, मला अंधकाराचं राज्य नाही पाहिजे. इट्स लाईक दिस. मला तिथं माझं किंगडम पाहिजे. मग तिथं काय बनवलं त्याने, सृष्टीची परत रचना केली आणि त्या ठिकाणी आदमाला बनवलं. प्रेज गॉड. आणि ज्यावेळेस आदमाला त्या ठिकाणी बनवलं, परमेश्वराने 20व्यामध्ये प्रवेश केला. आणि ज्यावेळेस आदमाला परमेश्वराने बनवलं होतं, मागच्या हप्त्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं, परमेश्वराने मनुष्याला आपल्या प्रतिरूपामध्ये बनवलं, म्हणजे आत्म्यामध्ये बनवलं. समजतंय. देव काय आहे, बायबल काय सांगते, योहान 4:24, देव आत्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. राईट. सो देव आत्मा आहे आणि मनुष्याला कसं बनवलं त्याने, आत्म्याच्या प्रतिरूपामध्ये बनवलं. मी तुम्हाला नाही का प्रत्येक वेळेस सांगतो की बॉडीला तुम्ही समजू नका की तुम्ही आहे. प्रेज गॉड. तुम्ही आत्मा आहे, तुमच्याकडे प्राण आहे आणि तुम्ही बॉडीमध्ये राहताय.
समजताय? तुम्ही आत्मा आहे, बोला मी आत्मा आहे. आपल्या शेजाऱ्याला बोला तू आत्मा आहे. आमेन. तुमच्या पास्टरांना बोला आम्ही आत्मा आहे. प्रेज गॉड. आपण आत्मा आहे, आपण शरीरामध्ये राहतो आणि आपल्याकडे प्राण आहे. राईट. सो परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रतिरूपामध्ये बनवलंय. आणि बायबल काय सांगतंय की परमेश्वराने आदामाला काय केलं? पॉवर दिले. काय दिले? पृथ्वीवर राज्य करण्यासाठी काय दिला? पॉवर दिला, अधिकार दिला, सामर्थ्य दिलं. पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली, हवा, वातावरणामध्ये सगळा अधिकार कुणाला दिला? आदमाला दिला. आणि म्हणजे आता या ठिकाणी नाही का एक नवीन राज्य परमेश्वराने बनवलं, जे की त्याचं राज्य आहे. आधी कुणाचं राज्य होतं? आधी अंधकाराचं राज्य होतं. परमेश्वराने प्रकाश हो बोलला आणि प्रकाशाचं राज्य सुरू केलं तिथं. आणि प्रकाशाच्या राज्याला नाही का एक लीडर नेमला, त्याचं नाव आहे आदम. आमेन. त्याच्या हातात पृथ्वी कुणाला दिली? परमेश्वराने मनुष्याला दिली. स्वर्गाचा परमेश्वर कोण आहे? परमेश्वर आहे आपला. प्रेज गॉड. पण पृथ्वी परमेश्वराने कुणाला दिली? मनुष्याला दिली. प्रेज गॉड. आणि पृथ्वीवर काय पण होणार त्याचा अधिकार मनुष्याच्या हवाले केला. आणि तुम्हाला माहितीये कसं पाप झालं आणि त्याच्यानंतर शैतानाने तो अधिकार कसा चोरून घेतला. पहा ना, ऑलरेडी तो गार्डन ऑफ इडन मध्ये होता, ज्याने हवेला फसवलं. ही वॉज ऑलरेडी देअर. समजतं मी काय बोलतोय? सो मला तुम्हाला काय सांगायचंय? रुआख, परमेश्वराची उपस्थिती. प्रेज गॉड. रुआख, परमेश्वराची उपस्थिती. ब्रेथ ऑफ गॉड, विंड ऑफ गॉड. प्रेज गॉड. बायबल काय सांगतंय? पृथ्वी आकार विरहित होती आणि शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर काय होता? अंधकार होता. आय एम टॉकिंग अबाउट अ प्रॉब्लेम. एका समस्येबद्दल सांगतोय, जी देवाची समस्या होती. कुणाची समस्या होती? देवाची समस्या होती. देवाने जी पृथ्वी बनवली, सडनली ती पृथ्वी नाही का आकार विरहित झाली. सडनली ती पृथ्वी काय झाली? शून्य झाली. सडनली देवाने ज्या गोष्टी बनवल्या त्याच्यामध्ये काय आला? अंधकार आला. सगळ्यांनी म्हणाल हा देवाचा प्रॉब्लेम आहे. प्रेज गॉड. बोला ना, देवाचा प्रॉब्लेम. आता देवाने त्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला बघा. त्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला परमेश्वराने? रुआख. प्रेज गॉड. देवाचा ब्रेथ, देवाचा श्वास, देवाची उपस्थिती, देवाचा प्रेझेन्स. प्रेज गॉड. परमेश्वर काय बोलला? जी गोष्ट नव्हती ती परमेश्वराने बोलायला स्टार्ट केली. कळतंय? परमेश्वर काय बोलला? तिथं अंधकार होता, परमेश्वर काय बोलला? प्रकाश हो. आणि बायबल काय सांगते? प्रकाश आला. अंडरस्टँडिंग? परमेश्वराने पाहिलं होतं की पृथ्वीवर काहीच नाहीये, झिरो आहे. आमेन. ही स्टार्टेड फिलिंग द अर्थ विथ क्रिएशन. त्याने नाही का पृथ्वी भरायला स्टार्ट केली. आमेन. वेगवेगळ्या गोष्टी बोलायला लागला तो आणि पृथ्वी हयातीमध्ये यायला लागली. झिरो अर्थ. ही स्टार्टेड फिलिंग विथ वर्ड्स. आमेन. तुम्ही पाहताय तुमच्या फॅमिलीमध्ये शैतानाने गोष्टी नाही का झिरो केल्यात. तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या जॉबमध्ये सगळ्या गोष्टी काय झाल्यात? मेस झाल्यात. समजतंय? तुमच्या कदाचित विवाहामध्ये समस्या असेल, तुमच्या कदाचित कुटुंबामध्ये समस्या असेल, तुमच्या कदाचित व्यवसायामध्ये समस्या असतील आणि तुम्ही जिकडं तिकडं मोठा भोपळा पाहताय, जे शिक्षक तुम्हाला नाही का परीक्षेमध्ये फेल झाल्यावर द्यायचे. प्रेज गॉड. टीचर किती मार्क पडले? भोपळा पडलाय, भोपळा तुला. अंडा पडलाय, अंडा. झिरो. ज्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटत असेल माझं सगळं झिरो झालं पास्टर, माझं लाईफ झिरो झालं कर्जामुळं, वेगवेगळ्या हल्ल्यांमुळं, शत्रूने पूर्ण नाही का नासधूस करून टाकली माझ्या जीवनामध्ये. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे, यू आर द चाइल्ड ऑफ गॉड. तुम्ही देवाचे पुत्र आहेत, तुम्ही देवाचे संतान आहेत. प्रेज गॉड. तुमच्यामध्ये परमेश्वराचा तो सेम आत्मा आहे, रुआख. आमेन. रुआख बघत होता.
परिस्थिती काय आहे? वाईट आहे, बिकट आहे. रुआख म्हणजे देवाची उपस्थिती, देवाचा आत्मा, देवाची विंड, देवाची ब्रेथ, देवाची श्वास. रुआख वचन 3 मध्ये, प्रेज गॉड वचन 2 मध्ये देवाचा आत्मा तळपत राहिला. म्हणजे रुआख काय होत होता? तळपत होता. हे सगळ्या गोष्टी बघून समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय? रुआख तडपत होता ह्या सगळ्या गोष्टी बघून. काय गोष्टी बघून? आकार विरहितता, शून्यपणा, तुमचा अंधकार तुमच्या जीवनामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी रुआख म्हणजे देवाचा आत्मा, देवाचा पवित्र आत्मा, ह्या सगळ्या गोष्टी पाहून काय करत होता? तळपत होता. समजतंय? आणि बायबल काय सांगतं? मग परमेश्वर बोलला, काय? प्रकाश हो. आणि द मोमेंट परमेश्वराने नाही का प्रकाश हो बोलला, आमेन, प्रकाश डिस्पेन्स झाला पृथ्वीवर. अंडरस्टँडिंग? अंडरस्टँडिंग? तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये नाही का पाहताय कर्जबाजारीपणा, तुमच्या जीवनामध्ये पाहताय कुटुंबामध्ये वाद विवाद, कलह, प्रॉब्लेम, समस्या, वेगवेगळ्या प्रकारचे नाही का समस्या, मुलांमध्ये समस्या, पती पत्नीमध्ये समस्या. तुम्हाला असं फील होतंय, मी काहीच नाही, मी काहीच करू शकलो नाही, आज वय माझं इतकं झालंय, माझ्या मुलांसाठी मी काय करू शकलो नाही, माझ्या पत्नीसाठी मी काय करू शकलो नाही, माझ्या घरासाठी मी काय करू शकलो नाही, माझ्या मागून नाही का माझे लोक, मित्र लोक पुढे गेले, मी काय करू शकलो नाही, माझ्या बहिणी, माझे भाऊ आज त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टी आहेत, घर आहेत, बंगले आहेत, गाड्या आहेत, चांगल्या ठिकाणी कामाला आहेत, पण मी कुठंच राहिलो नाही. प्रेज गॉड. ही परिस्थिती पाहून रुआख, जो देवाचा आत्मा आहे, जी देवाची नाही का श्वास आहे, ब्रेथ, विंड, प्रेज गॉड, तळपतोय. आमेन. तुम्ही तडपताना पाहताय तुमच्या परिस्थितीकडे पाहून, तुम्ही नाही तडपत आहे, तुमच्या आतमध्ये त्याची उपस्थिती तडपतीये आणि ती वेट करते, हा तोंड खोलेन, आता बोलेल आणि मग मी परिस्थिती बदलून टाकेल. प्रेज गॉड. प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्ही तडपत नाहीये, त्यामुळे गोष्टी अजून इंटेन्स होत आहेत. समजतंय? आणि जशा जशा गोष्टी इंटेन्स होत आहेत, मग कुठंतरी नाही का तुम्हाला असं वाटतंय की अरे माझं विश्व कोलमडायला लागले, माझी फॅमिली, मी जर आज बोललो नाही तर माझी फॅमिली कोलमडून पडेल. समजतंय? आणि तुम्ही एक मोमेंट येतो, तुम्ही उभे राहता आणि बोलता, प्रकाश हो, सगळा अंधकार पळून जाणार. आर यू अंडरस्टँडिंग? मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला समजतंय? हे कसं होतंय पास्टर? शब्द बोलल्या बोलल्या कसं काय गोष्टी घडू शकते? हाऊ इज इट पॉसिबल? तुम्हाला प्रश्न तर पडलाच असेल. चला आपण बायबल खोलून त्याचं उत्तर पाहू. यशाया याचा ते 34वां अध्याय 16वं वचन. प्रेज गॉड. माझ्या मुखाने बोललंय आणि त्याच्या श्वासाने, त्याच्या आत्म्याने, त्याच्या रुआखने गोष्टी काय केल्यात? एकवटल्यात. समजतंय? तुम्ही जेव्हा बोलता त्याचा आत्मा काय करतो? गोष्टींना एकवट करायला लागतो. त्याचा आत्मा गोष्टी तुमच्या शब्दानुसार घडवायला स्टार्ट करतो. चला. तुम्हाला माहितीये एंजल्स आहेत ना, एंजल्स गोष्टी घडवत नाहीत, देवाचा आत्मा गोष्टी घडवतो. एंजल्स तुम्हाला मिनिस्टर करतायत, एंजल्स तुमची काय करतायत? सेवा करतायत. पण गोष्टी हयातीत नसलेल्या अस्तित्वात आणण्याचं काम देवाचा आत्मा करतोय. आर यू अंडरस्टँडिंग? माय माउथ हॅज स्पोकन अँड युअर स्पिरिट हॅज गॅदर्ड. माझ्या मुखाने बोललंय आणि तुझ्या आत्म्याने गोष्टी काय केल्यात? एकवटल्यात. ज्या गोष्टी नाही का अशा मेस झाल्या होत्या, कदाचित तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत, देवाच्या आत्म्याने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे एकवटून ठेवले ज्यावेळेस तुम्ही बोलले.
कदाचित तुमचं आरोग्य तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही दिसत नाही. ज्यावेळेस तुम्ही बोलताय येशूला बसलेल्या फटक्याने माझ्या ठाई आरोग्य आहे, ते आरोग्य देवाचा आत्मा तुमच्या शरीरामध्ये एकवटून दाखवणार. ज्यावेळेस तुम्ही पाहताय की तुमच्या स्वतःची प्रॉपर्टी नाही, तुमच्या स्वतःचं घर नाही, आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणताय की माझ्या स्वतःचं हा बंगला असेल, हे घर असेल, माझं स्वतःची मी प्रॉपर्टीमध्ये ह्या वर्षामध्ये प्रवेश करतोय, प्रेज गॉड, माझं मुख बोलणार आणि त्याचा आत्मा गोष्टी एकवटणार. आर यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला समजतंय मी काय सांगतोय? प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये तुमच्यावर हल्ला नाही होते, तुम्हाला बोलण्यापासून थांबवण्यात येते. शत्रूमध्ये एवढी धमक नाही की तो तुमच्यावर हल्ला करू शकेल. समजतंय मी काय सांगतोय? शत्रूमध्ये एवढी हिंमत नाहीये की तो तुमच्यावर हल्ला करेल. तो काय करतो माहितीये का? सिंपल काम करतो. तुमच्यावर असं प्रेशर आणि असा तणाव आणतो की तुम्ही नाही का नकारात्मक बोलायला लागणार, चुकीचं बोलायला लागणार, किंवा वचनाच्या लाईनच्या विपरीत दुसरं काहीतरी शत्रूची लबाडी बोलायला लागणार. शत्रूची लबाडी आहे की तू आजारी आहे, रिपोर्ट सांगतोय तू आजारी आहे, डॉक्टर सांगतोय तू आजारी आहे, बट वर्ड ऑफ गॉड सांगते त्यास बसलेल्या फटक्याने तू बरा झालाय. बायबल काय सांगतंय? प्रभू येशू ख्रिस्त जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व काही करण्यास मी शक्तिमान आहे. अंडरस्टँडिंग? अंडरस्टँडिंग? तुम्ही सगळं काय करू शकता. तुम्ही तुमची कर्ज, मी रुआकच्या सामर्थ्याखाली बोलतोय, जर तुम्ही मला ऐकताय ऑनलाईन ऑफलाईन इथं प्रेझेंट, त्या रुआकच्या, त्या देवाच्या उपस्थितीमध्ये, त्या देवाच्या विंड बरोबर मी फ्लो होतोय. आता त्या ब्रेथ बरोबर परमेश्वराच्या आत्म्याच्या मी फ्लो होतोय आणि मी तुम्हाला सांगतोय, मी तुमच्यावर प्रॉफेसी करतोय, तुमची कर्ज तुम्ही फेडून टाकाल. तुमचे सगळे कर्ज तुम्ही पेड इन फुल करतात येशूच्या नावामध्ये. तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, तुमच्यामध्ये ती कृपा आहे की तुम्ही तुमचे सगळे कर्ज रद्द करतायत आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी कर्जाने घेण्याची गरज नाही पडणार, तर तुम्ही राष्ट्रांना उसने देणार. अशी ॲबिलिटी देवाच्या श्वासाने, देवाच्या रुआकने तुमच्यामध्ये क्रिएट केली आहे. तुम्ही लोन देताय, तुम्हाला माहिती आहे लोक तुम्हाला बँक बोलणार, हे बँक. प्रेज गॉड. येस. बँका तुम्हाला शोधणार नाही, तुम्हाला देव बँक बनवणार. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? द रुआक विल मेक इट हॅपन. आमेन. द रुआक प्रेझेन्स. तुम्हाला माहितीये रुआकचा मीनिंग काय माहितीये का? प्रेझेन्स दॅट फोर्स ब्रिंग्स टुगेदर इन ऑर्डर. प्रेझेन्स किंवा उपस्थिती अशी जी गोष्टींना नाही का एकवट करते. रुआकचा मीनिंग काय? अ प्रेझेन्स or a force which brings things together. अशी उपस्थिती किंवा असं बल, अशी ताकद जी गोष्टींना एकवट करू शकते. आमेन. ज्यावेळेस उत्पत्तीमध्ये रुआक, ज्यावेळेस उत्पत्तीमध्ये प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी रुआक होता. प्रेज गॉड. आज पण तो सेम रुआक उपस्थिती तुमच्या मध्ये आहे आणि ती रुआक उपस्थिती पाहतीये आणि तळपतीये, तडपतीये. तुमची आकारविरहितता पाहून, तुमचा शून्यपणा पाहून, तुमच्या जीवनामध्ये अंधकार पाहून. अंधकार म्हणजे काय माहितीये का? लाईफ विदाउट रेव्हलेशन, अ लाईफ विदाउट लाईट. समजतंय मी काय सांगतोय? पवित्र आत्मा त्या गोष्टी पाहून तुमच्या आतमध्ये तडपतोय आणि ही इज वेटिंग की आता दीपक मुख उघडून बोलेल परिस्थितीच्या विरुद्ध. प्रेज गॉड. आता राकेश बोलल परिस्थितीच्या विरुद्ध. पण काय होतंय माहितीये का? आजूबाजूला नाही का असं वातावरण क्रिएट करण्यात आलंय, तुम्ही परिस्थितीच्या विरोधात नाही, परिस्थिती मुळे बोलताय. परिस्थिती तुम्ही चुकीचं बोलून अजून परिस्थिती बिकट करताय. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? देवाने ती ताकद तुमच्या मुखामध्ये ठेवली आहे. तुम्हाला काही गोष्टी बोलायच्या आहेत
आणि तुमच्यामधले चुकीचे पॅटर्न तोडायचे आहेत. मागच्या संडेला आपण खूप महत्वाची गोष्ट केली. आपल्या कुटुंबावर, आपल्या पिढ्यानपिढ्यांचे जे चुकीचे पॅटर्न होते ते तोडले मागच्या संडेला. का? कारण त्याने क्रूसावर काय केला होता? जयोत्सव केला होता. त्या ताकदांना, त्या प्रिन्सिपलिटीज आणि पॉवर्सला नाडून क्रूसावर काय केला होता? त्याने जयोत्सव केला होता. प्रेज गॉड. आज पण आपल्याला जयोत्सव करायचा आहे. प्रेज गॉड. तो सेम जयोत्सव करायचा आहे जो त्याने क्रूसावर केलाय. प्रेज गॉड. आर यू रेडी चर्च? प्रेज